Hey you guys, welcome back to my channel. Welcome to another video. आज आहे 26 ऑगस्ट आणि आज आपण कुंडेश्वरला जाणार आहोत. माझी सगळ्यात पहिली सोलो ट्रिप आहे ही. सो बघू, जास्त लांब पण नाही आहे. सो लेट्स गो एक्सप्लोर. मी खूप ऐकलं आहे कोंडेश्वरबद्दल आणि काल ॲक्च्युली मी निघालो सुद्धा होतो, संडे होता म्हणून, पण नेमकी आमची गाडी बंद पडली. सो येस, आज आपण जाणार आहोत कोंडेश्वरला. आपण बघणार आहोत तिथे नेमकं काय आहे, कसं जायचं आहे, किती खर्च होणार आहे आणि रस्त्यात कुठे काही चांगले खायला स्पॉट्स असतील तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आता खूप सुंदर वातावरण आहे. सो मी विचार केला चला जाऊया कोंडेश्वरला, फिरून येऊया. आणि कालच आमच्या गाडीचा जरा इश्यू झाला होता, त्याच्यामुळे ती जरा मी रिपेअर केली आहे. आता बघूया चालू होते का गाडी. झाली तर कोंडेश्वर ट्रिप इज ऑन. अख्खी क्लिप रेकॉर्ड केली आणि कळलं मी रेकॉर्डचं बटनच ऑन नव्हतं केलं. सो एनिवे, गाडी चालू झाली आपली. धन्नो चालू झाली आहे. सो त्याला जरा पण गरम होऊ दे, कारण गाडी कालच रिपेअर केली आहे. बॅटरीचा पण थोडासा इश्यू आहे. सो आपण थोडी गाडी गरम करूया. गरम झाली की तिला थोडंसं जेवायला देऊया. बॅटरी एकदम पेट्रोल एकदमच लो आहे. सो आपण पेट्रोल भरू आणि मग फिरायला जाऊ. कोंडेश्वर ट्रिप इज ऑन. पाऊस लागला यार, आणि माझ्याकडे ना रेनकोट आहे, पण आपल्या कॅमेराला कव्हर करायला काहीच नाही. एनिवे, हा रस्ता जो आहे तो मुंबई, डोंबिवली, कल्याण, जिथून कुठून तुम्ही येत असाल त्या बाजूने हा रस्ता जातो नेरळ, कर्जतला. पुढे बदलापूरला पोचल्यावर खरवाई नाका म्हणून एक चौक लागतो. तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन थोडा पाऊस कमी झाल्यावर. खरवाई नाक्याला पोचलो ना की खरवाई नाकावरनं लेफ्ट घ्यायचा कोंडेश्वरसाठी. ॲक्च्युली तुम्ही गुगल मॅप्सवर टाकलं तरी येऊन जाईल, पण तरीसुद्धा तुम्हाला एक छोटासा गायडन्स द्यायचा म्हणून. ओके, खूप असं वेगळं वाटतं यार. कधी अशी एकटी सोलो ट्रिप वगैरे केलेली नाही आहे, आणि केली जरी असेल तरी एवढा लांब केलेली नाही आहे. माझ्याकडे माईक नाही आहे. माईक नसल्या कारणाने माझा आवाज तुम्हाला नीट येत नसेल. अशाच प्रकारे आता पाऊस थांबलेला आहे. ओ गॉड, केवढा वारा आहे, बापरे. पाणी ओतला, बादलीतून पाणी ओतल्यासारखं नुसता पाऊस पडतो हुदुक्कन. एक मोठी सर येते आणि जाते. सो एनिवे, मी जसं तुम्हाला सांगत होते, खरवाई नाका हा पुढे आहे असा. या चौकातून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्यावर सरळ 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 जायचं आहे. आणि इथपर्यंतच मला रस्ता माहिती आहे. पुढचा रस्ता आपण दोघेही एकत्र एक्सप्लोअर करणार आहोत. आणि काल आम्ही ना सहज निघालो होतो. चौकातच आम्हाला एक मावशी भेटल्या. खूप मस्त भारी वडापाव देतात ते, आणि बनवून देतात ॲक्च्युली. त्याच्यावर ठेचा असतो आणि लसणाची चटणी असते, एक नंबर. सो आपण आता तिथे जाणार आहोत, कारण मी काही खाल्लेलं नाही आणि पोटात खूप जास्त भूक लागलेली आहे. सो पहिले आपण तिथे जाऊ, पेटपूजा करू आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. हा आला खरवाई नाका, आणि इथून आपल्याला आत जायचं आहे. महाराजांचा चौक आहे हा, आणि इथून आपल्याला आत जायचं. खूप असं ॲस्थेटिकचा शॉट घेण्याचा मी प्रयत्न केला आहे, कारण माझ्याकडे ना काही इक्विपमेंट्स आहेत ना कॅमेरा ठेवायला जागा. सो जसा जमला आहे तुटक तुटक हलतोय खूप, कारण रस्त्यात खड्डे जाम आहेत. पण आता हा सरळ रस्ता जाणार आहे कोंडेश्वरला. आता आपण गुगल मॅप्सवर लावूया, कारण आम्हाला याच्या पुढचा रस्ता माहीत नाही. दोन ऑप्शन्स आहेत, एक तर कोंडेश्वर टेम्पल आहे आणि कोंडेश्वर लेक आहे. लेकवर मी एकटी जाण्याची हिंमत तरी सध्या करू शकत नाही, कारण इट इज माय फर्स्ट ट्रिप. आणि जरी नसली तरीसुद्धा एकटीच लेकवर मी नाही जाणार. आणि म्हणून आपण कोंडेश्वर टेम्पल बघून येऊया. असं म्हणतात की पावसाळ्यात जेव्हा जास्त पाऊस पडतो तेव्हा कोंडेश्वर मंदिर जे आहे ते बंद केलं जातं. कोंडेश्वर मंदिर बंद केलं जातं. तर आपण जरा एकदा चेक करूया, नाही का. कोंडेश्वर मंदिर जे आहे ते 14 मिनिट्स ड्राईव्ह दाखवतं इथून. सो आपण गुगल मॅप लावूया आणि बघूया कुठपर्यंत पोचतोय. त्याच्यात रस्त्यात काही खायला प्यायला असेल ना मस्तपैकी, तर ते पण तुम्हाला दाखवतो. सो आपण हा रस्ता चालू करूया.
चलो लेट्स गो. जय हनुमान प्रवेशद्वार आलं ना की इथेच पुढे गेल्यावर एक काकू आहेत ज्यांच्याकडे खूप उत्तम दर्जाचा वडापाव आणि त्याच्याबरोबर ठेचा मिळतो. बया काकू. श्री समर्थ कृपा स्नॅक्स कॉर्नर. असं जसं आपल्याला पाहिजे ना तसं मावशी गरम गरम काढून देतात वडापाव. भजी मिळते, मिसळ मिळते, आमच्याकडे सगळं मिळतं. हा रस्ता इथून सरळ गेलात असे 2 फाटे फुटतात इथे. हा रस्ता नाही, इथून सरळ गेलात ना तुम्ही की कोंडेश्वरचा रस्ता लागतो. पाऊस आला पण इथून काय ब्युटिफुल दिसतंय यार सगळं. वाव. आजचा रस्ता सुंदर. जोरात पाऊस आला. आता मला ना कॅमेरा आत ठेवायची वेळ आलेली आहे. कॅमेरा आत ठेवते. कॅमेरा आत ठेव. वाव. समोर एवढं सुंदर दिसतंय ना तो डोंगर. त्या डोंगरावर सगळं धुकं 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 धुकं. आय डोंट थिंक सो कॅमेरा या सगळ्याला जस्टिस करते पण एवढं सुंदर वाटतंय ना. पाऊसमध्येच असं थोडासा भटकन बादलीतून पाणी ओतल्यासारखं येतं पण ठीक आहे. आता ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, जर रस्ता तेवढा सुंदर आहे तर डेस्टिनेशन काय असेल यार, क्लास. पण गल्लीबोळातून जायचं आहे, गावागावातून जायचं आहे, रस्ते एकदम चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो पोटात तर गेलेलं आहे. येताना मला एक रेस्टॉरंट लागलं, कॉटेज रेस्टॉरंट. बट ते मी शूट नाही करू शकले कारण तेव्हा पाऊस होता आणि आमचे साहेब डिकीमध्ये होते, म्हणजे काय ब्युटिफुल घर आहे यार, मस्त घर आहे. कलर पण मस्त होता. क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. श्री क्षेत्र चुकीच्या रस्त्यावर आलो बघत बघत. आपल्याला उलट जायचंय. आता जरा हे गळ्यात घालूया. राईड घ्यायचा होता. शूट करण्याच्या नादात जरा उलटी झाले मी. ए दाद्या, माझा एक फोटो घेतोस का रे? हा जो दाद्या आहे ना त्यांनी माझे फोटो काढून दिले मला. तो बॉड दिसतोय का? नाही छान मारे ते मला हे दिसतंय. कोंडेश्वर देवस्थान हे इथून असं खाली गेला रस्ता की आहे. मी ना ॲक्च्युली कुठली सेल्फी स्टिक वगैरे घ्यायला पाहिजे होती रे, म्हणजे ना स्वतःचे फोटो स्वतःच काढता आले असते. पण असू दे, तिथे आता कोण ना कोणतरी असेलच कारण ते एक टुरिस्ट स्पॉट आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे. आय डोंट नो, तुम्हाला कळत पण नसेल इथे इतकं सुंदर आणि शांत वाटतंय ना. आय एम व्हेरी जेलस ऑफ पीपल लिव्हिंग हिअर कारण इथे ना एवढी शांतता, एवढं सुंदर वाटतं ना ग्रीनरी. आता आपण बघूया, जरा खाली जाऊया. रस्ता चुकलेलो, म्हटलं एकदा जरा फोटो काढून घेऊया थंबनेल बिमनेलसाठी. पण आता कसा आलाय, जसा आलाय तसा आलाय. म्हणून व्हेरी एक्सायटेड. तर आता इथून मी चालले खाली. तिथे आपल्याला जायचं आहे. इथून
इथून या रस्त्याने असं फिरून आणि बघूया कसा रस्ता होतोय आपल्याला. गुगल मॅपने परत आपल्याला धोका दिलेला आहे. मी तुम्हाला म्हटलं या रस्त्यावरून आपल्याला खाली जायचं आहे, तर मी अर्ध्या रस्त्यात पोचले. आजूबाजूला म्हटलं काहीच दिसत नाही, म्हणून एका मावशीला विचारलं की बाई कोंडेश्वराचं मंदिर कुठे आहे, तर ती माझ्यावरच भडकली, एकटी फिरतेस आणि कुठे अशी वेगवेगळ्या रस्त्यावर जातेस. मग तिने मला सांगितलं की इथून रिटर्न ये आणि या रस्त्यावरून आपल्याला पुढे जायचं आहे. सो आपण आता मेन रोडने पुढे जाणार आहोत. वर येता येता इच्छापूर्ती गणेश मंदिर पण इथे लागतं आणि या पायवाटेने तुम्हाला वर जायचं आहे. पण आपण सध्या एकटे आहोत म्हणून इथून सरळ जाणार आहोत. भरपूर फिरून आल्यानंतर जर तुम्हाला रिसॉर्टला जायची इच्छा असेल तर तुम्ही या भोज रिसॉर्टला येऊ शकता. पण आपल्याला सध्या जायचं आहे कोंडेश्वर देवळात. वाव, किती ब्युटिफुल आहे. एखाद्याला पाहिजे तर इथे तुम्ही येऊन मज्जा करू शकता. बाहेर खायला भुट्टा, मज्जा आहे सगळी. वाव. आणि बरीच लोक इथे येतात, म्हणजे इथे वर्दळ आहे. आज सोमवार असून इथे भरपूर लोक आहेत. सो आपल्याला इथून अजून वर जायचं आहे. अजून या पट्ट्यावरून आपल्याला इथे पुढे जायचं. अशाच प्रकारे रडत खडत आपण कोंडेश्वरला पोचलो.